नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या लेक्चरमध्ये आपण अभ्यास करणार आहोत ऑपरेशन्स ऑन डेटा स्ट्रक्चर. डिअर लर्नर्स, आय एम गोइंग टू टीच यू the topic operations on data structure. There are total 6 operations which we can perform on elements of data structure. डेटा स्ट्रक्चरच्या एलिमेंट्सवर आपण 6 वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. These are traversing, searching, insert, delete, sort and merge. So let's start. फर्स्ट आपल्याला हा एक्झामच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हा पहिल्या युनिटमध्ये टॉपिक आहे, तर यावर 2 मार्कांचे आणि 4 मार्कांचे असे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. तर 2 मार्कांसाठी स्टेट द ऑपरेशन्स ऑफ डेटा स्ट्रक्चर अँड लिस्ट द डिफरंट ऑपरेशन्स ऑफ डेटा स्ट्रक्चर हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. अँड फॉर 4 मार्क्स देर आर 3 टाइप्स ऑफ क्वेश्चन्स. Define the term data structure and state its operations. Second, explain the operations performed on data structure. And third, state the all operations of data structure and explain with suitable example. तर या टॉपिकचा अभ्यास करताना आपण प्रत्येक ऑपरेशनचं एक एक्झाम्पल याप्रमाणे आपण त्याचा स्टडी करणार आहोत. तर सुरुवात करूया. First operation is traversing. Traversing means accessing each record exactly once so that every element in the record may be processed. The accessing or processing is also called as visiting. Here there is one example of linear data structure. Array is one type of linear data structure. Here there are total 6 elements in the array. To apply traversing operation on the array, we can access one element at a time. Means first we access 1, then we traverse to the next element, that is 2. Means we can visit each and every element of array or data structure in traversing operation. ट्रॅव्हर्सिंग ऑपरेशनमध्ये आपण हे ॲरे डेटा स्ट्रक्चरचा एक्झाम्पल घेतलेला आहे. ॲरे हा लिनियर टाईपचा डेटा स्ट्रक्चर आहे. इथे ॲरेमध्ये 6 इलेमेंट्स आहेत. ट्रॅव्हर्सिंगमध्ये आपण डेटा स्ट्रक्चरचा प्रत्येक इलेमेंट एकदा ॲक्सेस करतो. अशा प्रकारे आपण त्या डेटा स्ट्रक्चरचे सर्व इलेमेंट ॲक्सेस करतो. इथे मी ट्रॅव्हर्सिंग यूज केलेलं आहे. तर या ॲरेमध्ये टोटल 6 इलेमेंट्स आहेत आणि डिस्प्ले केल्यानंतर म्हणजेच डिस्प्ले ऑपरेशन आपण परफॉर्म केल्यानंतर प्रोग्रॅमिंगमध्ये ते एक प्रकारचं ट्रॅव्हर्सिंगच आहे. तर तिथे आपल्याला ॲरेचे हे सगळे इलेमेंट मिळतात. सो नेक्स्ट ऑपरेशन इज सर्चिंग. सर्चिंग मीन्स finding the location of the record with a given key value. Finding the locations of all records which satisfy one or more conditions. Means what? Here there is an again example of array. Array holds total 6 elements, 1 to 6. There are total 6 values. So here x represent the finding key. Key value is 3. आपल्याला काय करायचं आहे की या ॲरेमध्ये जे इलेमेंट्स आहेत 1 2 3 4 5 6 या त्या ॲरेमध्ये असलेल्या व्हॅल्यूज आहेत. आपल्याला जो इलेमेंट सर्च करायचा आहे तो आहे 3. म्हणजेच आपल्यासाठी हा इलेमेंट आहे की व्हॅल्यू. ओके. तर सर्वात प्रथम आपण 3 हा 1 सोबत कंपेअर करणार. आता 3 आणि 1 दोघेही इक्वल नाही आहेत. मग आपण काय करणार, सेकंड एलिमेंटला ॲक्सेस करणार. सेकंड एलिमेंटला अगेन कंपेअर केल्यानंतर आपल्याला कंपॅरिझन नॉट इक्वल टू मिळते. मग आपण पुढच्या एलिमेंटला ॲक्सेस करणार आणि आता आपल्याला 3 आणि 3 मॅच मिळाले. सो आपला सर्च ऑपरेशन इथे कंप्लीट झालेला आहे. मग ट्रॅव्हर्सिंग आणि सर्चिंग यामध्ये डिफरन्स काय आहे, तर ट्रॅव्हर्सिंगमध्ये आपण प्रत्येक इलेमेंट एकदा ॲक्सेस करतो. म्हणजे माझ्या डेटा स्ट्रक्चरमध्ये जेवढे इलेमेंट असतील त्या प्रत्येक इलेमेंटला मी ॲक्सेस करेल.
तसंच इथे आउटपुट मिळालेलं आहे. पण सर्चिंगमध्ये आपल्याला जो इलेमेंट फाइंड आउट करायचा आहे तो आपण प्रत्येक इलेमेंटशी कंपेअर करत जातो. इथे मला तो इलेमेंट तिसऱ्या लोकेशनला मिळाला तर मी पुढचे 4, 5, 6 इलेमेंट ॲक्सेस करणार नाही. तर इथेच आपलं सर्च ऑपरेशन परफॉर्म होतं आहे. बट ट्रॅव्हर्सिंग काय करतो की प्रत्येक इलेमेंट ॲक्सेस करत जातो. हा दोघांमध्ये डिफरन्स आहे. नेक्स्ट थर्ड ऑपरेशन इज इन्सर्ट. इन्सर्ट मीन्स ॲडिंग न्यू इलेमेंट इन डेटा स्ट्रक्चर. इथे आपण एक सिंपल एक्झाम्पल दिलेले आहे डेटा स्ट्रक्चरचं. तर इथे हा इलेमेंट ॲड करत जातोय, तर इथे हा ब्रश ते इलेमेंट रिमूव्ह करत जातोय. म्हणजेच काय, आपल्याला पुढचं ऑपरेशन डिलीट पाहायचं आहे. तर इथे ॲड करतोय म्हणजे काय की नवीन इलेमेंट तो ॲरेमध्ये ॲड करतोय. इथे मी एक्झाम्पल घेतलंय इंट ॲरे ऑफ 5 मीन्स व्हॉट. आपल्या ॲरेची टोटल साईज झाली 5. म्हणजे हा कोड एक्झिक्यूट झाल्यानंतर प्रोग्रॅमिंगमध्ये कंपायलर काय करणार की 5 मेमरी लोकेशन्स ॲलोकेट करणार. पण इनिशियली त्यांना व्हॅल्यू दिलेल्या नाही आहेत. मग आपण काय केलं की या व्हॅल्यूज मी इन्सर्ट केल्या 1, 3, 8, 23, 99. सो इंडेक्स ऑफ ॲरे इज ऑलवेज स्टार्ट फ्रॉम 0. म्हणजेच तुमचा पहिला एलिमेंट हा 0 लोकेशनला स्टोर्ड असतो. याप्रमाणे तुमचे उरलेले एलिमेंट 1 बाय 1 स्टोर्ड असतात. म्हणजेच 0 लोकेशनला 1 स्टोर्ड होईल, 1 लोकेशनला 3 स्टोर्ड होईल, सेकंड लोकेशनला 8 स्टोर्ड होईल, थर्ड लोकेशनला 23 स्टोर्ड होईल आणि 99 हा फोर्थ लोकेशनला स्टोर्ड होईल. म्हणजेच काय, आपण आपल्या ब्लँक ॲरेमध्ये टोटल सगळे इलेमेंट त्यामध्ये इन्सर्ट केलेले आहेत. म्हणजेच त्यामध्ये व्हॅल्यूज पुट केलेले आहेत. तर इन्सर्टचं हे दुसरं एक्झाम्पल ॲरेसाठी आहे. माझा जो ॲरे आहे त्यामध्ये ऑलरेडी व्हॅल्यूज स्टोर्ड आहे. इथे आहे 25, 14, 56, 15 अँड 36 अँड दीज आर आवर इंडायसेस. If I want to add or insert 35 at the location that is index position 2, but इथे ऑलरेडी काय, त्या इंडेक्स पोझिशनला 56 ऑलरेडी स्टोर्ड आहे. तर मला जर अशा पद्धतीने इन्सर्ट करायचं असेल पर्टिक्युलर लोकेशनला, तर मी 35 त्या इंडेक्स पोझिशनला ॲड केल्यानंतर माझा जो 56 इलेमेंट आहे त्याच्यानंतरचा 15 इलेमेंट आहे आणि 36 या ज्या व्हॅल्यू आहेत त्या पुढे शिफ्ट होतील. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या ॲरेची साईज आपल्याला अगोदरच जास्त डिक्लेअर करावी लागेल. म्हणजेच जशी इथे 5 साईज दिले आणि 5 इलेमेंट असतील तर आपण इन्सर्ट करू शकणार नाही. म्हणजेच इथे किती इलेमेंट आहेत, टोटल 5. मग आपल्या ॲरेची साईज डिक्लेअर करतानाच अगोदर ग्रेटर दॅन 5 असायला हवी, तरच आपण त्यामध्ये नवीन इलेमेंट ॲड करू शकतो. आणि इलेमेंट पर्टिक्युलर इंडेक्स पोझिशनला ॲड केल्यानंतर उरलेल्या त्याच्यानंतरच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या त्याच्या राईट साईडला शिफ्ट होतात. याच्याच अपोजिट आहे नेक्स्ट ऑपरेशन दॅट इज डिलीट. डिलीट मीन्स रिमूव्हिंग ॲन इलेमेंट फ्रॉम द डेटा स्ट्रक्चर. हिअर देर इज एन ओरिजिनल ॲरे contains 10, 20, 30, 40, 50 values and total size of array is 8 location. Suppose I want to delete 20 from the original array. या ओरिजिनल ॲरेमधून मला 20 इलेमेंट डिलीट करायचं आहे. तर इलेमेंट डिलीट करताना काय होतं की तो इलेमेंट तर डिलीट होतो, पण त्याच्यानंतर जे इलेमेंट आहेत ते पुढच्या लोकेशनला शिफ्ट होतात. म्हणजेच 30 हा सेकंड म्हणजेच या फर्स्ट इंडेक्सला स्टोर्ड होईल, 40 हा 30च्या जागी स्टोर्ड होईल आणि 50 हा 40च्या जागी स्टोर्ड झालेला आपल्याला दिसतोय. तर हा आपला फायनल ॲरे आहे. हा 50 इथे पुढे शिफ्ट झालेला आहे. त्यामुळे आपल्याकडे आता 4 ब्लँक लोकेशन्स आहेत आणि 4 इथे ॲलोकेटेड लोकेशन्स आहेत. म्हणजेच इथे 4 इलेमेंट आपल्याला स्टोर्ड झालेले दिसत आहेत. सो नेक्स्ट ऑपरेशन इज सॉर्ट. सॉर्टिंग मीन्स arranging data elements in certain manner. Means what? Arranging elements in ascending order or descending order, or according to conditions we can arrange data elements. Here there is one example. Original array contains 52871, but these all data is in unsorted format. म्हणजेच हा unsorted data आहे. तो मला सॉर्टेड फॉर्मॅटमध्ये करायचा असेल तर मी वेगवेगळ्या टाईपचे सॉर्ट ऑपरेशन्स आहेत, सॉर्ट अल्गोरिदम आहेत, सॉर्टिंग टेक्निक्स
ते आपण सेकंड युनिटमध्ये अभ्यास करणार आहोत. तर सॉर्ट केल्यानंतर मला माझ्या ॲरेचे एलिमेंट असे मला असेंडिंग पद्धतीने मिळतील. म्हणजेच 1 2 5 7 8 अशा पद्धतीने आपल्याला या ओरिजिनल ॲरेचे एलिमेंट सॉर्ट केल्यानंतर मिळालेले आहेत. नेक्स्ट लास्ट ऑपरेशन इज मर्ज. मर्ज मीन्स combine the data of two different lists into single list is called merging. म्हणजेच काय, दोन डेटा स्ट्रक्चरचा डेटा आपल्याला सिंगल एका डेटा स्ट्रक्चरमध्ये कंबाईन करण्यासाठी आपण मर्ज ऑपरेशन वापरतो. इथे इनपुट दिलेला आहे, इथे दोन ॲरे आहेत. पहिला ॲरे 4 व्हॅल्यूजचा आहे तर दुसरा ॲरे हा 6 व्हॅल्यूजचा आहे. तर आपण मर्ज केल्यानंतर आपल्याकडे टोटल 10 व्हॅल्यूज झालेले आहेत. तर इथे मर्जिंग कसं केलेलं आहे, तर 10 लोकेशनचा एकच ॲरे घेतला आहे आणि हे दोन्ही ॲरे कंबाईन करून सॉर्ट करून मग तिसऱ्या ॲरेमध्ये स्टोअर केलेले आहेत. मर्ज केल्यानंतर आपल्याकडे आता एकच ॲरे झालेला आहे. तर आपण रिकॅप करूया, परत एकदा रिवाइज करूया सगळे ऑपरेशन्स. देर आर टोटल 6 ऑपरेशन्स: ट्रॅव्हर्सिंग, सर्चिंग, इन्सर्ट, डिलीट, सॉर्ट अँड मर्ज. Traversing means accessing all elements. Searching means find out particular element. Insert means insert the element into data structure or insert at particular location. Delete means delete the element from data structure. Sorting means sort the data structure according to certain manner like ascending, descending or on condition. And merge means to combine or to join two data structure together into single data structure. So friends, माझा हा व्हिडिओ कसा वाटलाय ते मला अवश्य कळवा आणि तुमचे जे कोणी फ्रेंड्स असतील इंजिनिअरिंगचे, डिप्लोमाचे, कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा BCA BSc त्यांना या व्हिडिओच्या लिंक शेअर करा. म्हणजे सर्व मुलांना ते समजतील आणि मराठीतून व्हिडिओ करण्याचा एकच हेतू आहे की सर्वांना टॉपिक लवकर समजावेत, हाच त्यामागे उद्देश आहे. थँक्यू.